तत्फलं तत्परिवारितव्यम् यस्मिन् गत्वा न निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये तत्परतीर्षदा मगिदं ते श्रीबाळदेवी परे पिंडाररे ते रूपपाहिजे फुले माझा संसाराचा निराश केल्यानंतर अगोदर त्याची आणखी हे दाखवले बघा अध्यारोप केला नंतर काय केलं मग ही ब्रह्मज्ञान प्राप्तीची रीत आहे अगोदर काय करायचं आणि मग पुढे काय करायचं निराश करून ऐसे का वीरनाथ आत्मज्ञानाची या खटकलता आणि तोडून या भास्वतला ब्रह्ममुळे आहे माझा संसारूपी वृक्ष अर्जुनाला वीरनाथ असं म्हटलेलं आहे कारण सामान्य माणसं वेगळे सामान्य योद्धे वेगळे आणि ज्याच्याकडून अलौकिक कार्य होते त्याला वीरनाथ असं म्हणलं एक आपला सैनिक हा घरी आला मेसेजला म्हणायला लागला म्हणलं बाबा आरती आणि वाळण्याकरता मला तिलाही वाटलं असं काय याने कोणतं कर्तव्य घालवलं कोणाच पाहिजे मला ओवाळण्याकरता काय आला म्हणजे आरतीला तुम्हाला ओवाळण्याचं कारण काय म्हणजे 200 लोकांना मारून आलं म्हणलं काय आलं 200 लोकांना मारून आलं तिलाही वाटलं बाबा 200 लोकांना मारून आलं काय केलं पाहिजे हे म्हणजे तुम्ही इतके शिरं उडवले का माणसाचे शिरं नाही म्हणले हातपाय उडवले काय उडवले हातपाय उडवले पण शिरं उडवले पण ते अगोदरच मेलेल्या माणसाचे हातपाय तोडले का वीर आहे का याला का वीर बनणार का मग ती म्हणायला लागली मुळीच आरती करणार आहे संसार लागा तात्पर्य विज्ञानाचा दृष्टांत संपला तदफलं तत्परिमार्गितव्य म्हणजे शेवटी सर्वांचा निराश केल्यानंतर जे तत्व राहते त्याला ब्रह्मतत्व म्हणणार विचारच निरसळी प्रपंच सहजी पुढे का काहीच बोलत नाही असं म्हटलं तर कोणता वाद येईल देह नव्हे मी शरीर उरल्यावर कोणीतरी तत्व राहते ना त्याला तत्ववेत्ता पुरुष त्या ब्रह्माला जाणतो त्याला तत्ववेत्ता ब्रह्मा कारण असं आहे कोणीतरी आधार असल्याशिवाय वरचं काही आपल्याला प्राप्त होत नाही दोरीच नाही तर सर्व भासेल सूर्यच नाही बघवला तर मृगजळ दिसेल काय त्याच्याकरता अगोदर काय पाहिजे निर्दिष्टान कुतो भ्रमा अधिष्ठान जर नसेल तर भ्रम होऊ शकत नाही माहीत आहे अधिष्ठान कोण आहे त्याचे यस्मिन् गत्वा न निवर्तन्ते भूयः ज्या पदाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्मही नाही पुन्हा काही नाही असं जे तत्व त्याला वेदांतशा संग निर्विकार बरं का अद्वितीय स्वरूपाचं त्याच्याशिवाय जगतामध्ये दुसरं काहीही नाही का तदफलं तत्परिमार्गितव्यम् तमेव विदित्वा तद्विमृत्युमेति नान्यपंथा विद्यते नाही त्याला जाणल्यानंतर मृत्यू वगैरे कोणत्याही दुःखाची भीती राहत नाही आहे ना असं जे तत्व त्याला म्हणतात ततःपदं तत्परिमार्गितव्यम् त्या पदाचा शोध घ्यावा काय घ्यावा परिमार्गितव्य म्हणजे शोध घेणे ततःपदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गत्वा न निवर्तन्ते भूयः
तमेव चाज्ञम तमारी देव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य पर तमव्य शाश्वत सनातनस्तम तमारी देव पुरुष पुराण वेत्तासि वेद्यंच परंच धाम पयाततम सर्वमिदं वायुर्यमग्नि यवरुणश्च प्रजापति संप्रभुताम पितम नमोस्तुते सहस्रकृत्वा नमस्तुते सहस्रकृत असचे तत्वाय तुला ब्रह्मतत्व ज्या पदाला प्राप्त झाल्यानंतर सकल दुःखाची परमानंदाची असं जे तत्व त्याचा शोध घ्यावा. पुढे ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता निव तमेव चाज्ञं पुरुषं म्हणजे ओम नमोजी. सर्वाच्या अगोदर कोण जाय ज्याच्यावरती विश्व भासते असं जे तत्व त्याला आदितत्व असं म्हणत असतात. याचा प्रवृत्ती प्रसूता पुराणी आणि त्याच्यामुळे आपल्याला जगदरूपावर व्यापार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे व्यापार जगात मग संगती सर्व लावायची. पण आपण हा प्रश्न असा उत्पन्न होत असतो एका ब्रह्मापासून ही जगत उत्पत्ती होते. याचा असंग स्वरूपात आहे, निर्विकार स्वरूपात आहे. त्याच्यापासून दुसऱ्याची उत्पत्ती होईल. दगडाला कुठं अंकुर फुटत असते का? ते काय तुमची चवळीन काय काय हे आहे का? मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगदरूपी अंकुर निष्पन्न झाला कसा त्याला एक माया मानावी. एकोहम भविष्याम. मग हे सगळे तसे जाता आणि भवन आणि 14 भवन 21 स्वर्ग तुमच्या गवळणीच्या अभंगामध्ये भरपूर वर्णन केलं आहे. किती मोठा विस्तार आहे भगवंताचा. एकलयन कंठव्याची म्हणून आहे. अशा परी अमृतिमंत झाला. मग आहे ना त्याला आद्य पुरुष असं म्हणत असतात. तिथून सर्व जगतरूपी कार्याला मायेच्या द्वारा प्रवृत्त होते. कोणाच्या द्वारा? कारण शुद्ध ब्रह्माच्या शुद्ध ब्रह्म म्हणायचं आणखी उपाधी लावायची. उपाधी लागली की अशुद्धपणा प्राप्त होतो. शुद्ध असे ब्रह्म इदं देशी वाळले मी पण येवीन आणि ते रूप पाहिजे आपले. इदं देशी वाळले इदम दोन्ही धर्म आहे. इदं देशी वाळले मी पण वाळ. इदम म्हणजे हे म्हणजे मी व्याकरणात असेल तुम्हाला. इदम शब्द हा कोणाचा वाचक आहे? हा ये. आम शब्द कोणाचा वाचक आहे? मी. तुमच्या ह्याच्यात चालवा लागते ना नाही का? आम शब्द काय करा चालवा. प्रथम पुरुष म्हणतात त्याला. पण द्वितीय पुरुष कोणता? तो कोणता पुरुष आहे? द्वितीय पुरुष आहे. आणि हे कोणते आहे? इदम कोणते आहे? तृतीय पुरुष. व्याकरणामध्ये आहे ना आहे का? आपण आपल्याला हे पुस्तक आहे याला मी म्हणतो का? त्याला तू म्हणतो का? मग काय म्हणतो? हे म्हणतो. तुम्ही माझ्यासमोर उभा तुम्हाला काय हे म्हणतो का मी? मग काय म्हणतो? स्वतःला काय तू म्हणतो का? मग काय म्हणतो? मी म्हणतो का नाही? प्रथम पुरुष वाचक, द्वितीय पुरुष वाचक, तृतीय पुरुष नाही का? शब्द चालू हा परीक्षा. जाऊ द्या दृष्टांत जमला. तिथे अहम नाही इदम नाही काहीही नाही. निखिळच शुद्ध तत्व आहे नाही का? त्याला निखिळ शुद्ध तत्व. अशुद्ध पदार्थ आपण एखादा सदरा असतो. त्या सदराला काय लावतो आपण? साबण लावतो. कशाकरता लावतो?
मळ झाले का लावतच बसतो का? मग हे कशी वेळ येत असते. साबण लावलं काय पडते? मग आता का साबण लावत नाही का शुद्ध? आता साबण लावणे म्हणजे मूर्खपण आहे. कोणता मूर्ख? भात तयार झाला पुन्हा लावा लागते का झाला? भात तयार झाला, अग्नीची क्रिया संपली. असं आहे. आता शुद्ध तत्वाला प्राप्त झाल्यानंतर तुमच्या याची क्रिया सगळी संपली. निदंतेशी वाळले निपणे वीर आणि ते रूप पाहिजे आपले. आपल्या ठिकाणी भ्रम आहे. आपण जीवदशेमध्ये आहोत. जीवदशेमध्ये बसलेल्या माणसाला अज्ञानरूपी अंधकार असो. अज्ञानाला अंधकार असं म्हटलेलं आहे. अंधकार काय करतो? आवरण घालतो. आणि पण नसलेलं आवरण घालत नाही, नसलेलं दाखवतो. काय दाखवतो? झोप काय करते? असलेल्या जागृतीचा काय पडते? नसलेलं स्वप्न काय करते? दाखवते. पुन्हा जागा झाला तर काही नाही. त्याप्रमाणे अज्ञान काय करतं? नसलेलं जगत काय करते? दाखवते. नाही का? सगळा विक्षेप दाखवा. एक राहिला ते अज्ञान काय? स्वरूपावर आवरण घालते. स्वरूपाचं ज्ञान होऊ दे. स्वरूपाचं आवरण नसलेलं स्वप्न काय करते? म्हणजे जगत असून दिसते का नसून दिसते? नसून दिसते. दिसते तसे नसते. मग म्हणून जग ते वेगळाच प्रकार होत असते. कोणी ते आपला प्रवास करत होता आणि प्रवास करता करता तरुण पोरगा एका ठिकाणी कुठे स्टेशनवरती काय आले, एका ठिकाणी आले का? हे विचित्र प्रकार आहे हा. जावे त्याच्या वंश आहे. दोघांचं काय झालं? विषमलिंग. कोणतं लिंग? समलिंग नाही. विषमलिंग समजते का? माणसाने माणसाच्या जवळ बसणं याला काय म्हणायचं? समलिंग आहे. आणि माणसाजवळ बाईने बसणं याला काय म्हणायचं? माझे तरुण तरुणी बसले, त्यांचं काय ते जमलं म्हणा किंवा काय म्हणा, आपल्याला काय माहिती. आणि पुढे रेल्वेने कुठे जायचं होतं? गावाला जायचं होतं. रेल्वेमध्ये दोघे बसले बघा आपले इथं. त्याच्यामध्ये रेल्वे शिकार गर्दी होती. आता दोघांनी एकत्रित होऊन काय उठायला पाहिजे होतं, नाही का? ते पाहिजे. माझं याने बरं का गाडीच्या डब्याच्या खाली उतरवलं, बरं का? पण जिला उतरायला पाहिजे ती गाडी उतरली. भलत्याच मुलीला काय घ्या उतरावं. आणि ज्याचे जमलं होतं ते तसेच गेले. बरं का? एकमेकाचा काही परिचय होता असतो. पुढचा इतिहास सांगत येतो का? जाऊ दे. दृष्टांत आपला समजले पाहिजे असं सांगण्याचा. मी पण येईन डहरले ते रूप पाहिजे आपले आपल्याचे. त्याला हेही म्हणता येत नाही आणि त्याला काय म्हणता येत नाही ते, नाही का? एक राजा होता आणि त्याचा काहीतरी वाढदिवस वगैरे होता. आणि ते मग बाया यायच्या आणि ते मग इडा पिळा जाऊन राज्य येऊ असं म्हणायचं. तसं राजाने भलताच अर्थ केला बघा. मला इडा म्हणजे हा राजा जाऊन भलता दुसरा राजा येऊ. जी बाई आली जी बाई आली तिला धक्के मारून काय करून जायचे. मग एक म्हातारी होती. म्हणलं का कुठं निघालात तुम्ही? म्हटलं राजाच्या दर्शनाकरता. नाही तर म्हणे आम्हाला धकलावून दिलं. म्हणलं राजाने. आम्ही म्हणले राजाला आशीर्वाद दिला. काय दिला? इडा पिढा जाऊन बळीचे राजे. मग तुम्ही म्हातारी हुशार चाणाक्ष होते. काय होते? बरं का? मग म्हातारीने सांगितलं, म्हणलं तुम्ही थांबायची राजा काय
मग ती म्हणाल हिडापिडा जाऊन माझ्या याचं काय राज्य लगेच राजा प्रसन्न झाला. काय झालं? आणि तुम्हाला जे मागाल ते काय करतो. तसंही ब्रह्माचं कोणतं वर्णन पाहिजे, यथार्थ वर्णन. या वर्णनामध्ये सगळे दर्शनकार चुकले बघा. फक्त शहाणा दर्शनकार म्हणजे कोण? हो, नाही आहे काय, सांख्य काय, मीमांसक काय, हे दर्शनकार लोक आहे ना. नाही घेतो ना. आता पहिला नाही आहे घेऊ आपण. त्यांनी आत्मविचार केला. नाही आहे का आहे. त्यांनी 7 पदार्थ मांडलेले आहे. द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समूह व्यवहार. त्याच्यामध्ये एक द्रव्य मानलेलं आहे. त्या द्रव्यामध्ये त्यांनी आत्मा मानलेला आहे. बघा, देश काल बुद्धी आणि आत्मा मानलेला आहे. महात्मा काय मानला? द्रव्य मानला, जड स्वरूप मानला. काय मानला? आहे का नाही? घटाप्रमाणे. पुन्हा व्यापक मानला. काय मानला? व्यापक मानून पुन्हा प्रतिशराला एक एक आत्मा मानला. किती आत्मे किती झाले? नाही एकाच मत आहे. सगळं पुढे याचंच खंडन करायचं आहे. मग म्हणलं व्यवहार कसा चालतो तुमच्या ह्याच्यामध्ये? जर गाडीमध्ये जर पेट्रोल नाही मग ती गाडी चालते. चित्रत तर काहीच नाही. मग सगळं व्यवहार कसा? मग त्याने संगती लावली. आत्म्याला मनाचा संयोग होतो. कोणाचा? म्हणजे आत्मा चेतन रूप होतो. काय होतो मग नाही का, लाईन आली म्हणजे मग बल्ब काम करतो. तोपर्यंत काही काम कर. असं त्याचं तत्वज्ञान आहे. सगळं त्याचं खंडन केलं आहे. तुमच्या तर्कसंग्रह म्हणून आहे ना, त्या तर्कसंग्रहामध्ये याचा बराचसा विचार केलेला आहे. त्यांचा मोक्षही सुद्धा एक दुःखाचा ध्वंस त्याला काय म्हणतात ते लोक. आणि 7 पदार्थ मानलेले आहे. द्रव्यामध्ये आत्मा मानलेला आहे. द्वैत सिद्ध केलं का अद्वैत सिद्ध केलं? असे थोडक्यामध्ये मी तुम्हाला नाही आहे का मत सांगितलं. पण हे सगळे दर्शनकार आहे. 18 दर्शनकार आहे. किती? त्याच्यात 6 नास्तिक दर्शनकार आहे आणि 6 काय आहे? त्याच्यात पुन्हा मोठं पोट आहे का? जैन दर्शनकार, महानुभवी दर्शन. याच्यात आपल्याला हे सांगायचं आहे, आत्मशुद्ध आत्मस्वरूप कोणाला कळालं? बाकीच्या नाही कळालं. नाही का? 8 आणि 8 किती होते? 16. पण 8 आणि 8 16 होते. उत्तर मात्र वेदांताने दिलं. आणि बाकीच्याने कोणते उत्तर दिले? कोणी म्हणजे 8 आणि 8 5, कोणी म्हणतो 7, कोणी म्हणतो 9. सगळे चुकीची उत्तर. मला दर्शनकार का म्हटलं? आत्मविचारात प्रवृत्त झाला. कशामध्ये? म्हणून त्यांना काय म्हटलं? काही का असेल आपण आत्मविचारामध्ये काय झाले आहे ना. अरे काहीच नाही लिहिलं. परीक्षा दिली याची वाट काय? 5 मार्क काय गेले पाहिजे. कारण कर्तव्याचं काय केलं? पालन केलं. काही लिहो का? काही फरक. अरे सगळं लिहिताना दिसतात. असं वाटते. आणि 5 प्रश्नाच्या हवी 7 प्रश्न सोडवायचे. आणि ते परत झालं गेलं. काही नसते बघ त्याच्या. श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं चालवायचं. प्रश्न सोडवले आणि विठ्ठल विठ्ठल 2ला पाठच केलं की नाही. कोणत्याच वया काय केलं नाही, पाठ केलं नाही. म्हणून जे येईल ते दृष्टांत सोडून द्या. योग्य आत्मा कोणाला कळाला? वेदांत. डोळस कोण? मग बाकी कोणतं? आंधळी ते संसारी जे नाही हरी ओळखीला हरी धन्य तो मोक्ष त्याचे घरी.
मी पण हे विंडारले ते रूप पाहिजे आपुले. आपलं स्वतः रूप कोणतं आहे ते मग घ्यायचं. नामदेव मी देव मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, मग तुम्ही आहात तरी कोण? चिदानंद रूप. ते रूप पाहिजे आपले आपणाचे. दर्पणाचे आधारे एकची करोणी दुसरे रूप पाहते गवारे. त्याला पाहणं म्हणजे त्याची समरस होऊन जाणार. ऐकाय नदी समुद्राला पाहत असते का त्याची समरस होते? ती त्याला पाहत असते का? त्याच्या भिन्नत्व न दिसणे याला म्हणायचं पाहणे म्हणतात. दर्पणाचे आधारे एकाची करुणी दुसरे आणि मग पाहते गवारे. एखादा डोकीबेकी केली मनुष्य पुन्हा आरसा घेऊन आपलं रूप काय करतो पाहतो. आणि मग दोन झाले आता, एका आरशातला आणि एक असं झालं. दर्पणाचे आधारे एकाची करुणी. मग आता द्वैत निर्माण झालं ना. काय निर्माण झालं म्हणलं ही पाहण्याची पद्धत नाही. आपल्या आरशामध्ये आपण जसं रूप पाहतो ही पाहण्याची जशी पद्धत आहे तशी पाहण्याची पद्धत नाही. मग ही पद्धती पाहायला गेलो तर त्याच्यात वेगळा न राहताना काय झालं, देव पाहावयाशी गेलो आणि देवाची बघून हे पाहणं आहे. त्याच्यामध्ये भिन्न नाही आहे. आपलं ते आपलंच स्वरूप आहे. अपरोक्ष ज्ञान कोणतं? देव आहे कोणतं ज्ञान? आणि देव दुसरा तिसरा कोण नसून कोण आपल्या भिन्न आहे का? आपणच आहोत. ते पाहण्याचे सेविरा अंधाईसा. मग आपल्या उभी जर अर्जुला ते पाहणं असं आहे. म्हणलं कसं आहे, जैसा नमोड दिया आपल्या एखादा झरा असलो दरा आणावा लागत असतो का आहेच मुळामध्ये. मग तुम्ही झऱ्याला पाणी तुम्ही लावलं का होतच त्याच्यात. एखादा मनुष्य म्हणत असतो ना, म्हणला माझ्यामुळे तिथं काय लागलं, पाणी लागलं. तुझ्या घरच्याच आणि पंपाला काय लागेल आणि दुसऱ्याच्या काय लाव पाणी लावा लागत असते का प्रतिबंध निवृत्त करायचा. प्रतिबंध निवृत्त केल्यानंतर पाणी आहे. त्याप्रमाणे मी आत्मा नव्हे, मी मन नव्हे, इंद्रिय नव्हे, बुद्धी नव्हे, शरीर नव्हे. शेवटी उरेल ते सगळे देह हे आम्ही नाही. स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह नव्हे हे. मग देह का नाही? ते प्राक प्रध्वंसा भाव आहे ना. देहाच्या ठिकाणी काय पूर्वी होता का देह? त्याला प्राक भाव म्हणतात. बरं, प्राज्ञगुण गेल्यावर त्याला प्रध्वंसा भाव म्हणतात. ज्याच्या ठिकाणी दोन अभावाचा प्रतियोगी होत असतो त्याची सिद्धी होऊ शकत. पूर्वी शरीर नव्हतं, आताही शरीर नाही आहे का? पण असण्यात नसण्यात जमा आहे. कशात जमा आहे? मग असं शरीर म्हणजे आत्मा ठरेल का? आत्म्याला कोणताच भावाचा प्रतियोगी होऊ शकत. मग असं शुद्ध आत्मा ठरेल. तसे नको ते पाहण्याचे विरा. जैसा न मोडली आहे विरा म्हणजे झरा. मग आपली उगमी झरा भरून टाके. उगमाच्या ठिकाणी भरून टाके म्हणजे पाणी आहेच की. त्याप्रमाणे नातुरी आटली आंब निजबिंबी प्रतिबिंब नेटे का नवीन देव. नातरी आटली आंब. आपलं पाण्यामध्ये काय पडलेलं आहे? प्रतिबिंब आहे का नाही? आणि पाणी काय झालं? पाणी काय झालं? आटलं. आता प्रतिबिंब दिसते का? आटली आंब. आंबा म्हणजे अभंग नाही घ्यायचा आहे. आंबा म्हणजे पाणी.
अन्नीचं बिंब प्रतिबिंब. बिंब कुठं गेलं? मूळ बिंबाच्या ठिकाणी. अन्य ठिकाणं विना घटावा आहे. घट फुटला, घटातला आकाश कुठं जात असते? मूळच्या आकाशामध्ये. नाना इंद्रांशी सर्गिया वन्य परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजयाने. नाना विंदांशी सर्गिया वन्य परते जेवी जाळल्यानंतर अग्नी थांबत असतो का निघून जातो? निघून जातो म्हणजे कोणत्या या गावाचा त्या गावाला जातो. मग अग्नी गेला कुठे? नाही सांगत. नाही लाकडाला जाळून अग्नी पण गेला कुठे? नाही सांगता येत. आपल्या सामान्य रूपात गेला. कोणत्या रूपात? पहिलं कोणतं रूप होतं? विशेष रूप. विशेष कुठून आलं? मग पुन्हा विशेष गेल्यावर सामान्य वगैरे. सामान्यातून विशेष झाला. विशेष संपल्याबरोबर सामान्य अग्नी काय केला पाहिजे? मग लाकडामध्ये कोणता अग्नी आहे? अंड्या डागपाची काडी अशी गेली तर विशेष अग्नीमध्ये प्रकाश आणि दाग आहे. सामान्यामध्ये विशेष नाही. असं पुढे न्याय नाही. जिवे आपली चावचाकाने चक्षु बिजब निजबळ देखणे आणि आहे तैसा निरीक्षणे आपण. इथलं पाहणं कसं आहे? जिवेनेच आपली जीभ काय करायची? जाणायची. चक्षुनीच बरोबर देखणे. आपला डोळा आपल्या डोळ्याने काय करायचा? पाहणं थोडं सामान्य नाही. थोडं कसं आहे? सामान्यासारखं नाही, विशेषासारखं. कशासारखं? आहेत वैसे निरीक्षण आहे आपल्या. आपणच आपल्याला पाहण्यासारखं आहे. प्रभेची प्रभा मिळे गगन गगनीच लोळे नाना पाणी पडले खोळे. प्रभेची प्रभा मिळे म्हणजे मग भिन्न आहे का एकच आहे? मिळायचं काय त्याच्यावर? दोन वेगळी असते तर मिलन होत असे. एकामध्ये भेद उत्पन्न होऊ शकत नाही. नाना पाणी भरले खोळे पाण्याचे. पाणी कशात भरलं? पाण्यात भरलं. बोलासाची कडीन बोलासाची आपणाची आपण याते पाहिजे निवृत्ती. आपणाची आपण याते आणि पाहिजे जे अद्वैत आहे. अद्वैतवाद असल्यामुळे आपणच आपल्याला काय करायचं असतं नाही का? द्वितीयत्व करून पाहणं इतकं नव्हे. मग हे पाहणं कसं आहे? अद्वैतातलं पाहणं आहे नाही का? पाहायला गेल्यानंतर द्वैत राहिलं. इथलं पाहणं संपवत नाही. डोळ्यात डोळ्याला पाहू शकतो का? तोंडच तोंडाला पाहू शकतो का? मग उपाधीचा काय करायचा? आणि मग पाय म्हणजे आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं म्हणजेच आपण आहोत. आणि आरशामध्ये प्रतिबिंब दिसलं नाही म्हणजे आपण नाही असा निश्चय करायचा का? आरसा हा स्वत्व आपण जसे जे जे पाहिजे ते विन पाहिजे ते काही निरनाची जाणी. आद्य पुरुष का म्हणजे जे आहे त्याला कोणता पुरुष म्हणतात? जिथं पाहण्याची क्रिया संपत आहे अशा प्रकारचं जे पुरुष, जो पुरुष त्याला आदिपुरुष असं म्हणतात. त्याच्याशिवाय संगती लागू शकत काहीच नाही. असं म्हटलं तर शून्यातून जगत निर्माण होत असते का?
अभावातून कुठं भाव कथम असत सज्जाचे नासतो विद्यते ना भाव विद्यते. कोणीतरी तत्व काय केलं पाहिजे, त्याच्याशिवाय जगताची संगती लागू शकते. पेरलंच नाही तर उगवेल. ते तर उपाधीचा अवतंबा घेऊन श्रुती उगवती जगा नामरूपाचा बडंबा का मै वर्ण जगतरूपी जगतरूपी कार्याला कोण कारणीभूत आहे? उपाधी. उपाधीचा अवतंबा घेऊन श्रुती उभ. मग श्रुतीचे वर्णन करते नायुरपुरा वर्ण गुण जेते. निर्गुण स्वरूपात काही बोलता येत, त्याला रूप नाही, गुण नाही, कोणत्याही प्रकारे नाही, कोणत्या स्वरूपात. आणि मायेचा विग्रह लागला तर सगुण झाला. मग त्याला सुंदर ते गोड तुझे रूप आणि गोड तुझे मग सगळं आलं. जोपर्यंत अद्वैतात आहे तिथं कोणतंच बोलणं काय होत नाही, संभवू शकत नाही. एक 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 दृष्टांत देऊन पै भाऊसाहेब याला जाणण्याकरता भवसर बाबू भरले पुढे योग ज्ञाना बळगले पुढती न निघाले पाहिजे. याला जाणून घेण्याकरता कुणाचा त्याग केला. साधक किती प्रयत्न करतात त्याचा उद्देश आहे. पै भाऊ स्वर्गावर स्वर्ग आणि भवनाम परलोक याचा काय करतात? त्याग करतात. विवेक ज्याला म्हणतात, विवेक म्हणजे एक वपार लौकिक विषयाच्या विषयी कंटाळा म्हणजे त्याग करणे, याला काय म्हणतात? मग तो इथल्याही विषयाला नाचाडतो आणि स्वर्गातल्या विषयाला काय करतो? इथलं इंद्रायणीचं पाणी बाजूला साडतो. स्वर्गातलं अमृत आहे म्हटलं, स्वर्गातलं अमृत आहे सुद्धा नाही काय, स्वर्गातल्या लोकांनी घाण करून टाकले. पिण्यासारखं राहिलेलं जाऊ द्या. विना त्यागाशिवाय परमात्मा प्रत्येक होऊ शकत नाही. त्याग हे नाही की न आत्मा ब्रह्मचर्येनं लभ्य नाही, प्रवचन आहे ना, मरण आहे ना, किंवा आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. साधन ब्रह्मचर्य आहे ना, तपश्चर्य आहे ना, आत्म्याची काय होते हे त्याची साधन आहे. भवस्वर्गा बघले आणि पुढे योग ज्ञाना वळगले. मग काय तिथे पर्यटन करण्याकरता गेले ते लोक. योग ज्ञानी वळगले. योगाचा ज्ञानाचा काय करतात? कशा करता? आत्मस्वरूप जाणून घेण्याकरता. पुढती न योग निघाले. पुन्हा आम्ही जन्माला येणार अशा निश्चयाने निघाले. संसाराची पाया पुढा पळती वितरा घोडा ओलांडून ब्रह्मपदाचा कर्मकडा. नाही का? अनुष्ठानाने माणसाला स्वर्ग प्राप्त होतं, ब्रह्मलोक प्राप्त होतं. तरीसुद्धा बाजूला काय करतात? इचकेच्या का परलोकीचे परिभोगा येणारे. मग अंदादी नाही पळते विचारा गोडा ओलांडून ब्रह्मकडा घाली देवा. ब्रह्मस्वरूप ब्रह्मदेवाच्या लोकाला सुद्धा मागेरे सारतात. मग पुढे अंदादी बाबा पुढ्या झाडादी होणे पा. ज्या ठिकाणी गेल्यानंतर अहमही नाही आणि काही नाही, ममही नाही, कोणताच अध्यास ज्या ठिकाणी नाही, असं जे मूळ करा अंदाज झाडा देऊन परक्याच्या राज्यात जायचं असलं म्हणजे विसा घेऊन जा. त्याची तपासणी होते. काय होते? तुम्ही विमानाचा प्रवास करा, त्याच्यामध्ये पहिली तपासणी असते. इकडून असे तिथे होते. थोडंसं काही लोकांनी निघालं की माघारी फिरा. त्याप्रमाणे तेव्हा कुठं मग काय देतात? त्याला प्रवेश देतात.
आणि पत्र घेते ज्ञानी जया. कुठे आपलं घर कोणतं? चिदानंद रूपे शिव निरंजनी आम्ही, नाही का? ज्ञानदेवा घर हे आपलं स्वतःचं घर आहे. हे दगडा विटा मातीचं आपण तयार केलेलं आहे, त्याच्याशी अहंकार धरून बसलो, नाही का? भिंत म्हणजे मेन, मी म्हणजे ते मामासाहेब हे गोष्ट सांगायचे. कुठेतरी सदर अडकवायचा होता म्हणून खुंटी असे ठोकायला लागलो. मालकाला लावा सोनं पण काय करता? आम्हाला खुंटी ठोकतो. खूण पिचं नाही ठोकरू नाही, इथं ठोकतो. हे तादात नाही. त्याला मूळ घर असं म्हणतात. वस्तूचे नेणारे आणले जगात वर जाणं नाही, नाही ते नांदविले नाही. अहंकार काय काय करेल काही सांगता येत नाही. नसलेलं स्वप्न कोण दाखवते? नसलेलं जन्म मरण कोण दाखवते? अज्ञान. अज्ञान गेलं की संपलं सगळं. देह नव्हे मी हे. विश्वपरंपरेची ओलांडली वाढत जेथोनी एवढी विश्वपर्यंतची. याचा अधिक विचार तुमच्या गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्यु तत्रैकस्थं जगत कृष्णं प्रविभक्तः. किती जगत आहे हे सांगता येत. अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि मग म्हणायला लागले नमोस्तुते सहस्रकृत. एक वेळ नमस्कार करतो का 1000 वेळ? 1000 वेळ. आहे कोणत्या अध्यायात आहे? नाही, दुसऱ्या वर्षातले पोरं असलेले त्याचं उत्तर श्लोक्स नाही. गीता एक महत्वाचा ग्रंथ आहे ना. म्हणजे ज्ञानेश्वरी टीका कोणावर आहे? आहे का नाही? बरं, आपल्याला इथं काय काय असे ना पण शिकवलं जाते, हे आपलं भाग्य समजायचं. माणसाची पुष्कळ लोक आहे, काय काय लोक की आपण कीर्तन करू कीर्तन करू, त्याला पाहिजे मटेरियल. असं करता करता जन्म जात असतो. आणि या वयामध्ये आपल्याला वारकरी शिक्षण संस्थेचा आश्रय मिळाला. काहीतरी भाग्य काय केलं पाहिजे. मला लागतं बरेच तर तुम्हाला माहीत नाही का? आम्हाला फार इच्छा होती कुठे संस्थेत बसायची, पण ही इच्छा केव्हा उत्पन्न झाली म्हटलं 60व्या वर्षी. आता काय उपयोग? भाग्यवान आपण काय वयामध्ये. कोणते इतर मूळ घराचे भारतात हे वस्तू पहिले आणले जगात होय. ज्ञान म्हणजे हे बा, अज्ञान काय करते? झोप काय करते? जागृतीचा काय पडते? नसलेलं स्वप्न हे कोण करते? तसे झोप म्हणजे अज्ञान. हे अज्ञान काय करते? स्वस्वरूपाचा काय पडते? नसलेलं काय करते? अरे पुन्हा जागा झाला तर काही नाही. आणि थोडं जगात झालं नाही. नाही ते नांदविले नाही. मी आणि तू, मी तो पण जाऊ दे दुरी पाहिजे थोडी झालं. जिथून कोरडी विश्वपरंपरेची वेलांडली वाढविता. दिसायला असे दिसले पण काही उपयोग आहे का त्याचा? आहे ना. त्या काठसावरीला फुलं येत असतात का? फळं येत असतात. आता एक गवत निघालेलं आहे, खूप वाढते बेचव, त्याच्यात रस नाही काही. काही रस आहे का त्याच्यात? निरस म्हणतात. आणि तेच तुमच्या आपलं गवत असतं त्याच्यामध्ये काय कोरडेपणा असते ना. अरे ज्वारीचं कुठं तेल निघत असते का? तेल निघायला कोण पाहिजे? साबुदाणा. साबुदाणा शेंगदाणा. ते पारतात ते वस्तू पहिले. आपण पे
आपण पे आपले पाहिजे तसे येऊ दे असं आईनं गाय घातल्यानंतर चावण्याचं काम कोणी केलं पाहिजे? आईनं का? गिळण्याचं काम कोणी केलं पाहिजे? मग सद्गुरू काय पूर्ण आणून देत होता? काहीतरी कर्तव्य आपल्या ठिकाणी आहे का नाही? त्या कर्तव्याची त्याला म्हटलं पाहिजे ते येऊले येऊ, आपणच आपल्याच्या ठिकाणी पहा. आणि काही एक तया ओळख नसे धनंजया, मला कोणती ओळख आहे? जे का भेटल या येण्याची नाही, जे सर्व प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही. मग ओळखायचं कसं? तया उमट भेटत तिथे यायचे ज्ञाने सर्वत्र सरीचे, महाप्रलय महाप्रलय जसे महाप्रलय झाला म्हणजे जिकडे तिकडे काय असे त्याच्यामध्ये नदी ओढा धरण वगैरे काही ओळखता येत नाही. अशा या पदाला प्राप्त झालेले बरोबर बरं का. आता हे सामान्य राहिले का परिच्छिन्न राहिले का सर्व व्यापक झाले? सर्व व्यापक झाल्यानंतर सगळे भेद काय झाले? आणि आता सगळ्या अनिष्टाची निवृत्ती निर्माण नितसंग दोष अध्यात्म नित्य निवृत्त काम द्वंद्वैर्विमुक्ता सुख पदम गच्छन्त्य. अशा पदाला काय होतात ते त्याची लक्षणं सांगितलेली आहे. काय? स्थितप्रज्ञाची लक्षणं, गुणातीताची लक्षणं. तसं या पदाला प्राप्त झाल्याची लक्षणं आहे. त्याचा विचार कधी